मराठ्यांच्या स्वराज्याची गौरवगाथा म्हणजेच इतिहास संशोधक डॉक्टर अशोक राणा लिखित पुस्तक छत्रपती शिवराय पुस्तक मागवण्यासाठी आत्ताच संपर्क करा 9890956655. नमस्कार मित्रांनो, हे आहे मराठी दर्शन आणि मी आहे डॉक्टर अशोक राणा. भारताच्या इतिहासात दुसऱ्यांदा एक फार मोठी घटना घडली आणि आज ती घडली. ती म्हणजे कॉकरोच जनता पार्टी या नावाने जे काही प्रतिकात्मक आंदोलन सुरू होतं गेल्या 6 महिन्यांपासून, त्याला आज यश आलं आणि आषाढी एकादशीच्या दिवशी यश आलं. आषाढी एकादशीला पूर्ण महाराष्ट्रातून आणि पूर्ण भारतातून वारकरी पंढरपूरला जमतात आणि विठोबाचा आशीर्वाद घेतात, दर्शन घेतात आणि आपली सुखदुःख वाटतात. आपली सुखदुःख कोणाला तरी सांगता यावी यासाठी विठोबा हे एक निमित्त आहे. कारण ऐकणारे लोक नसतात अवतीभोवती, आपल्या कुटुंबातल्या एकत्नी, शेजार पाजारच्या एकत्नी, सांगायचं कुणाला? तेव्हा विठोबाला सांगायला आपली दुःख लोक जातात. आजच्या दिवशी अशा तऱ्हेने ह्या आंदोलनाचा विजय होणं किंवा या सगळ्या प्रयत्नाला यश येणं ही प्रतिकात्मक गोष्ट आहे मला असं वाटते. या निमित्ताने काही गोष्टींचा उहापोह इथे करणं आवश्यक आहे असं मला वाटतं. 1974च्या दरम्यान छात्रयुवा संघर्ष वाहिनी नावाची एक संघटना ही जयप्रकाश नारायणांनी काढली होती. जयप्रकाश नारायण यांचं जे व्यक्तिमत्व होतं ते यासाठी प्रसिद्ध होतं की जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू हे प्रधानमंत्री झाले, नंतर राजेंद्र प्रसाद राष्ट्रपती झाले, तेव्हा त्यांना सुद्धा राष्ट्रपती पदाची ऑफर होती. आणि एखाद्या भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राष्ट्रपती पद मिळणं ही मोठीच गोष्ट होती. पण जयप्रकाश नारायणांनी सत्तेत जायला नकार दिला आणि स्वतंत्रपणे जनजागरण करीत राहिले. महात्मा गांधींचा विचार ते लोकांना सांगत राहिले. राम मनोहर लोहिया यांचा विचार त्यांनी पुढच्या काळात सांगितला. आणि हे सगळं सांगताना, जनप्रबोधन करताना त्यांच्या असं लक्षात आलं की जे सत्तेवर जे लोक असतात ते निगरगट्ट असतात, ते बत्थड कातडीचे असतात. म्हणून आपण जनसामान्यात प्रबोधन केलं पाहिजे. आणि त्यांनी त्या दृष्टीने जे प्रयत्न केले त्याचं यश संपूर्ण क्रांती या नावाने ओळखलं गेलं. संपूर्ण क्रांती अब नारा है, भावी इतिहास हमारा है, अशा प्रकारच्या घोषणा 74च्या दरम्यान सुरू झाल्या आणि मोठ्या प्रमाणात राजकीय ध्रुवीकरण सुरू झालं. विशेषतः वाजपेयी हे तर RSSच्या पठडीत तयार झाले होते, पण त्याच वेळी मोरारजीभाई देसाई हे काँग्रेसचे आणि काँग्रेसच्या आंदोलनात महात्मा गांधी सोबत काम केलेले अशा प्रकारचं जे व्यक्तिमत्व होतं त्यांना अडगळीत टाकण्याचं काम तेव्हा इंदिरा गांधींनी केलं होतं. आणि स्वतः इंदिरा गांधी ह्या एक प्रकारच्या हुकुमशहाच झाल्या होत्या. म्हणून त्यांनी घोषित केलेल्या आणीबाणीचं समर्थन आज करता येत नाही. त्याची पार्श्वभूमी अशी होती की जी माणसं जाणती माणसं होती त्यांना बाजूला करून ती एक हाती सत्ता राबवली. त्यात त्यांना यश आलं 1971च्या युद्धामध्ये. ह्या युद्धामध्ये भारत पाकिस्तान युद्धामध्ये भारताचं यश, भारताला विजय मिळाला आणि विशेषतः बांगलादेशची निर्मिती झाली. त्यामुळे जी लोकप्रियता इंदिरा गांधींना मिळाली त्यामुळे एक हाती सत्ता त्यांना मिळाली. 1973 मध्ये त्यांनी गरिबी हटावचा नारा दिला आणि असं एक आम्हीच दाखवलं की आता भारतातली गरिबी नष्ट होणार आहे. पण गरिबी काही हटली नाही. त्यामुळे एक नैराश्य एक प्रकारचं लोकांमध्ये आलं होतं. म्हणून तेव्हा अशा काही घोषणा दिल्या जात होत्या की वारे इंदिरा तेरा खेळ, सस्ती दारू महंगा तेल, म्हणजे महागाई वाढली, दारू मात्र लोकांना सहज उपलब्ध होती पण खाण्याचं तेल मिळत नव्हतं. अशा प्रकारच्या घोषणा दिल्या होत्या. मी तेव्हा अमरावतीच्या चित्रकला महाविद्यालयात शिकत होतो फाउंडेशन या कोर्सला. नंतर आर्ट टीचर डिप्लोमा हा कला शिक्षक पदविका हा 1 वर्षाचा अभ्यास पुन्हा मी केला, तो 75-76 मध्ये. 1975 मध्ये इंदिरा गांधींनी आणीबाणी लावली. त्याचा उल्लेख यापूर्वी केला होता की संविधानाच्या चौकटीत राहून त्यांनी हा निर्णय घेतला. पण तो निर्णय चुकीचा होता कारण त्यात अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला झालाच होता. तेव्हा जी वृत्तपत्र निघत होती त्या वृत्तपत्रात सत्तेच्या विरोधात, सरकारच्या विरोधात काही बातम्या असतील तर त्या कापण्याकरता जिल्हा माहिती अधिकाऱ्याला अधिकार दिले होते आणि जिल्हा माहिती अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी आपली माणसं नेमली
प्रत्येक वृत्तपत्रात ते आधी पाहून घेत की सरकारच्या विरोधात काही बातम्या आहेत काय. आणि तेव्हा कॉम्प्युटर नव्हता, हाताची जोडणी केली जात असे. आणि अशा काळामध्ये मग जे टाईप झालेला मजकूर असेल, लेख असेल किंवा बातमी असेल, ती पूर्णच्या पूर्ण फाउंड काढून टाकायचा. आणि काही वृत्तपत्रांनी अशा तऱ्हेने फाउंड काढलेल्या वृत्तपत्रांचीही प्रसिद्धी केली. अशी वृत्तपत्र तेव्हा प्रकाशित होत होती. काही साप्ताहिक होती, काही दैनिक होती. आज मोठ्या प्रमाणात दैनिक आहेत, तशी काही त्या काळात नव्हती. पण त्यामुळे एक प्रकारची दहशत प्रसार माध्यमात, विद्वानांमध्ये, विचारवंतांमध्ये निर्माण झाली होती. आणि त्याचा परिणाम असा झाला की लोकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला. त्या असंतोषाला वाट करून देण्याकरता जयप्रकाश नारायणांनी एक भाषण दिलं होतं. ते भाषण आणीबाणीच्या गोष्टीला कारणीभूत ठरलं. त्यांनी त्या जनतेच्या आंदोलनामध्ये, जनसामान्यांच्या आंदोलनामध्ये, लोक आंदोलन हाही शब्द तेव्हा होता, तर त्यामध्ये पोलिसांनी सहभागी व्हावं, विशेषतः मिलिटरीनी सहभागी व्हावं, सैन्याने सहभागी व्हावं असं म्हटलं. सैन्याला राजकारणात भाग घ्यायचा अधिकार नाहीये, पण तरी सुद्धा त्याचं आवाहन त्यांनी केल्यामुळे संविधानाच्या काही कलमाचा भंग झाला. भारताची जी अखंडता आहे तिला धोका पोहोचू शकतो. या कारणाखाली इंदिरा गांधींनी त्या काळात आणीबाणी जाहीर केली. आणि ज्या ज्या लोकांनी इंदिरा गांधीच्या विरोधात आंदोलनं केली होती त्या सर्वांना अटक केली. दुसरी गोष्ट म्हणजे मला जे आठवते त्यानुसार सिनेमामध्ये तेव्हा हे जे लोक होते, जयप्रकाश नारायणांसोबत मोरारजीभाई देसाई, अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी किंवा मधु लिमय होते, मधु दंड होते, अनेक बरीच मंडळी, मोठी मंडळी, समाजवादी मंडळी होती, गांधीवादी मंडळी होती, RSSचे लोक होते. या सगळ्यांना जेलमध्ये टाकल्यावर त्यांच्याबद्दल त्यांनी जाहिराती सुरू केल्या होत्या सिनेमा थिएटरमध्ये, हे देशद्रोही आहेत म्हणून. हे सगळं मी पाहिलेलं आहे. त्या सगळ्या गोष्टीचा मी साक्षी आहे, 50 वर्षांपूर्वी झालेल्या घटना. आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात युवा शक्ती जागृत झाली होती. युवा शक्ती जागृत झाली तर काय होऊ शकतं हे भारताने 50 वर्षांपूर्वी अनुभवलं. आणि त्या काळात जे अटकेच होते त्यातलेच एक स्वतःला क्रांतिकारक म्हणणारे नरेंद्र मोदी हे प्रधानमंत्री झाल्यावर हे ते विसरले की इंदिरा गांधींना ज्या कारणासाठी लोकांनी हटवलं होतं त्याच कारणाची निर्मिती आपण करत आहोत. कारण इंदिरा गांधींना अटक करण्याकरता तेव्हा पोलीस अधिकारी गेला तेव्हा त्यांनी त्याला मारलं होतं, एक झापड मारल्याचा उल्लेख आहे. चरण सिंग तेव्हा प्रधानमंत्री होते. मोरारजीभाई देसाई फार काळ राहिले नाही. आणि मोरारजीभाई देसाई जेव्हा प्रधानमंत्री झाले तेव्हा भारतीय सैन्यातल्या लोकांनी त्यांना म्हटलं की आम्हाला राजकारणात भाग घेऊ द्या. तेव्हा मोरारजीभाई देसाईंनी त्यांना भाग घ्यायला मनाई केली होती. जयप्रकाश नारायणांच्या बाबतीत एक गोष्ट घडली. तेव्हा 75 वर्षाचे ते झाले होते आणि ते सांगायचे की तुम्ही चुकीचं करतात. मोरारजींना ते सांगत होते की तुम्ही चुकीचे निर्णय घेतात, लोकशाहीच्या मार्गाने तुम्ही जात नाही, हुकुमशाहीकडे तुमचा प्रवास सुरू झालाय. तेव्हा मोरारजींनी त्यांना म्हटलं होतं तुम्ही आम्हाला देवासारखे आहात, देवाने देवघरातच बसावं, देवघराच्या खाली देव आला तर तो पूजनीय होत नाही, पण तुम्ही तुमच्या जागीच राहा. अशा तऱ्हेचा एक संदेश त्यांनी दिला की तुमची आता गरज संपलेली आहे. आणि 75 वर्षाचा त्यांचा जो अमृत महोत्सवाचा कार्यक्रम पाटणा बिहारमध्ये झाला होता तेव्हा एका तरुणाने त्यांच्यावर जोडा भिरकावला होता. तो जोडा यासाठी भिरकावला होता तेव्हा जयप्रकाश नारायणांनी आरक्षणाचं समर्थन केलं होतं, दलितांच्या आरक्षणाचं समर्थन केलं होतं. आणि विशेषतः मंडल आयोग लागू करा ही जी प्रमुख मागणी होती जनता पार्टीची, नुसार मंडल आयोगाला त्यांनी समर्थन दिलं आणि ते आरक्षण लागू करावं यासाठी आग्रह केला होता. तेव्हा आरक्षण विरोधातले काही लोक होते त्याच जनता पार्टीमध्ये, त्यांनी जयप्रकाश नारायणांना जोडा मारला होता. म्हणजे 50 वर्षापूर्वी घडलेल्या ह्या घटना पाहिल्या तर ज्याला देवघरात तुम्ही बसवलं आहे, देवासारखं बसवलं आहे, त्याला जोडा मारण्यास सुद्धा लोक कमी करत नाही. हे स्वतः भारताने अनुभवलं. देशभर अशा तऱ्हेने आरक्षण विरोधी आंदोलन त्या काळात झाली. आता या गोष्टीची आठवण आपले नरेंद्र मोदी सातत्याने दरवर्षी करून देतात. आणि गेल्या वर्षी त्या घटनेला 50 वर्ष झाली आणीबाणी लागू केलेला, म्हणून ते मोठा उत्सव त्यांनी केला. आणि आता तर त्यांनी आपल्या शिक्षण क्रमात तो धडाच टाकला, आणीबाणीचा धडा टाकला. म्हणजे अशा तऱ्हेने प्रतिस्पर्ध्याच्या विरोधात मोठ्या प्रमाणात प्रसार माध्यम राबवणं, शिक्षण क्रम राबवणं हा जो प्रकार त्यांनी केला, त्याच वेळेस त्यांनी दुसरी गोष्ट अशी केली की त्यांच्या मंत्रिमंडळातले कोणते मंत्री आहे याची आठवणच ठेवली नाही. आताही आपल्याला प्रश्न पडतो की कोण कोण मंत्री कोणत्या खात्याचे आहेत.
तर आपण उत्तर देऊ शकत नाही. कारण आता रेल्वेचं उद्घाटन करायचं असेल तर पंडित आपले मोदी त्या ठिकाणी जातात. कोणत्याही मोठ्या प्रकल्पाचं उद्घाटन करायचं असेल तर मोदीच जातात. पण इतर मंत्र्यांना तिथे स्थानच नसतं. हा एक प्रकारे हुकुमशाहीचा प्रकार आहे, हे देशाने पाहिलं. देश पाहत राहतो, लोक पाहत राहतात. असं नाही की लोकांना समजत नाही. योग्य वेळेस ते आपलं मत व्यक्त करतात. आज जो यश जे मिळालेलं आहे कॉक्रोच जनता पार्टीला किंवा युवा शक्तीला आपण म्हणूया, तर त्याला कारणीभूत हा लोकांचा असंतोष, ही जी खदखद आहे ही त्याला कारणीभूत होती. कारण गेल्या 12 वर्षापूर्वी जेव्हा ही सत्ता आली नरेंद्र मोदींची 2014 मध्ये, तेव्हा मी अकोल्याला एका कार्यक्रमात गेलो होतो. गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार माझ्या हस्ते होता आणि जे आयोजक होते ते ह्या नव्या सत्तेचं स्वागत करत होते आणि मोठ्या प्रमाणात गुणगानही करत होते. आता ज्यांनी तो काळ पाहिलेला आहे, इंदिरा गांधीचा काळ पाहिलेला आहे, त्यापैकी मी होतो. त्या आंदोलनात भाग घेणाऱ्यापैकी मी होतो. यापूर्वी मी अनेकदा उल्लेख केलाय, त्याची पुनरावृत्ती करत नाही. त्यामुळे मी त्यांना एक गोष्ट सांगितली की इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळात एक अमृतलाल नाहटा नावाचे एक मंत्री होते. त्यांचं इंदिरा गांधीशी काही पटलं नाही आणि विशेषतः संजय गांधी तेव्हा ज्या तऱ्हेने कारभार करत होते, एकसूत्री कारभार, म्हणजे इंदिरा गांधीच्या नावाने त्यांचा मुलगाच काम करत होता आणि मग अनेकांवर त्यामुळे अन्याय होत होता. अनेकांवर तेव्हा बंधनं आली होती. अगदी उषा उत्थप ही जी गायिका आहे, हिच्या गाण्यावर निर्बंध आले कारण तिने त्यांच्या कार्यक्रमात जायला नकार दिला. किशोर कुमार हे आपल्या भारतीय चित्रपट क्षेत्रातलं मोठं व्यक्तिमत्व, त्यांनी स्वतः ऍक्टिंग केली, दिग्दर्शन केलं, गायले सुद्धा आणि संगीत सुद्धा दिलंय. तर त्यांना सुद्धा त्यांनी संजय गांधींनी आपल्या कार्यक्रमात बोलवलं, त्याला तिथे जायला त्यांना नकार दिला. त्या त्यांच्या सुद्धा गाण्यावर आणि कार्यक्रमावर बहिष्कार टाकला गेला होता. अशा तऱ्हेने कलावंतांवर बंधनं आली होती. तर त्याचा उद्रेक अमृतलाल नाहटा यांच्या एका सिनेमात व्यक्त झालाय. किस्सा खुर्चिका नावाचा जो सिनेमा आहे, मी तो पाहिला. साधारणतः 45 वर्षापूर्वी तो सिनेमा आम्हाला पाहायला मिळाला. तो 4-5 दिवसच राहिला यवतमाळच्या एका थिएटरमध्ये, पुढे काही चालला नाही. तर लोकांना कळलंच नाही काय त्यात आहे. तर हा जो किस्सा खुर्चिका सिनेमा आहे, त्यातली कथा मी 2014 मध्ये अकोल्याला त्या कार्यक्रमात सांगितली की त्या मध्ये काही लोक, म्हणजे विशेषतः एक संस्था असते किंवा संघटना असतात आपल्याकडे, जेसी सारख्या, लायन्स सारख्या अनेक संस्था संघटना ज्या असतात, उच्चभ्रू लोकांच्या, व्यापाऱ्यांच्या, उद्योजकांच्या आणि श्रीमंतांच्या प्रामुख्याने, आणि उच्चवर्गीयांच्या, उच्चवर्णीयांच्या, उच्च जातीयांच्या, या ज्या संघटना असतात तशाच प्रकारची एक संघटना असते. आणि त्यातले जे प्रमुख आहेत ते नवरा बायको असतात प्रमुख, आणि ते सांगतात की आता आपल्याला ही सत्ता उलथवली पाहिजे. आणि ही सत्ता जी आहे ती हुकुमशाहीची आहे, ती अशा तऱ्हेने अन्यायकारक आहे. आणि ती उलथवण्याकरता मग आपल्याला अशी व्यक्ती पाहिजे, जी व्यक्ती गरीब घरातून आलेली आहे, ज्यांनी गरिबी सहन केलेली आहे, आणि तीच नेतृत्व देऊ शकते, हे आपण सिद्ध करू. तेव्हा ते फिरतात, अनेकांना पाहतात कोण कोण आपल्याला या कामात करू शकेल आणि विशेषतः याचं नेतृत्व कोण करेल. त्यासाठी ते रस्त्यावर फिरत असताना एका ठिकाणी गारुडी दाखवतात. त्याला मदारी म्हणतो आपण हिंदीमध्ये. तर त्या जमुरा असतो तो, जसं गारुडी मदारी सांगेल तसा जमुरा कोल्हांटोड्या खात असतो आणि मग लोक टाळ्या वाजवतात, त्याला पैसे मिळतात. तर त्यांना वाटतं की ही व्यक्ती बरोबर आहे. ही जमुरा आहे जो माकडासारखा माकड चेष्टा करतो आणि विशेषतः कोल्हांटोड्या मारतो मदारीच्या म्हणण्यानुसार, ती व्यक्ती आपल्याला या नेतृत्वासाठी योग्य आहे. तर ते म्हणतात की मदारीला म्हणतात की आम्हाला ही व्यक्ती द्या. तर तो म्हणतो नाही, याच्यावर माझी गुजराण आहे, हा ह्या ऍक्टिंग करतो, अशा तऱ्हेच्या कोलांटुड्या मारतो, त्यामुळे तर मला पैसे मिळतात, तर अशा तऱ्हेने मी देऊ शकत नाही, माझा पोटापाण्याचा प्रश्न आहे. तेव्हा त्याची ती बोली लावतात की तुला किती पैसे हवे आहेत, हा किती वर्षातून किती कमवतो, किती वर्षात किती मिळेल, त्याच्या दुप्पट तिप्पट पैसे त्याला देऊ तयार होतात, द्यायला तयार होतात. तर तो तयार होतो आणि मग तो जमुरा यांना देऊन टाकतो. ही मंडळी राजकारणातली नसतात, ही उद्योजक असतात. तर ते त्याला घेऊन जातात. तो धुळीत माखलेला असल्यामुळे त्याला चांगलं एक आंघोळ करायला लावतात. विशेषतः शॅम्पू वगैरे, चांगलं साबण त्यांनी कधी आयुष्यात पाहिलं नसते. तर ती आंघोळ खूप छान दाखवली त्या सिनेमात. आणि मग त्याला चुस्त पैजामा, नेहरू शर्ट आणि नेहरू जॅकेट घालतात आणि पांढरी टोपी घालायला लावतात आणि म्हणतात तू भाषण दे आता. आता तो जमुरा असतो, म्हणजे मदारी सांगेल तसंच ऐकायचं, स्वतःचं काही त्याला मत नसतं. त्यामुळे तो काहीतरी असं भाषण देतो. ते भाषण मला आठवते. तो म्हणतो, मैं तो कोई नेता नहीं हूं, नेता तो जवाहरलाल नेहरू थे,
जवाहरलाल नेहरू के कोट में गुलाब का फूल था, गुलाब के फूल से गुलकंद बनता है, गुलकंद से पेट की बीमारियां दूर होती है, अशा प्रकार तो वरळत राहतो. त्यात पटकन त्याला थांबवतात. ते थांबवतात, अरे असं काही असंबद्ध भाषण देऊ नको, तू हे सांग की तू गरिबीत कसे दिवस काढले, लहानपण कसं गेलं, भुकेचे चटके कसे सहन केले, आणि आता मीच कसं तुम्हाला तारू शकतो, तुम्हाला न्याय देऊ शकतो. तर अशा तऱ्हेचं तो भाषण देतो पुढे, आणि मग तो भारताचा प्रधानमंत्री होतो असं दाखवलंय. आता पुढे खूप घटना आहे, सगळ्या घटनांचा उल्लेख मी करत नाही. प्रामुख्याने तेव्हा संजय गांधींनी गरिबांसाठी, विशेषतः मध्यमवर्गीय जे आहेत, निम्न मध्यमवर्गीय, त्यांना कार घेता यावी म्हणून मारुती जी कंपनी त्यांनी काढली, तर अशा प्रकारची कार आपण काढू आणि गरिबांना, सर्वसामान्यांना कार उपलब्ध करून देऊ, अशा प्रकारची घोषणा केली होती. तर त्यावर सुद्धा त्यांनी टीका करणारं एक चित्रण केलं होतं. खूप गोष्टी त्यात मजेदार आहे. आचार्य रजनीशच्या ज्या बुवाबाजीवर करणारं चित्रण केलं होतं, उत्पल दत्त वगैरे चांगलं काम त्यात केलं होतं. आणि जे मदारीचं काम करणारा जो होता आपल्या जमुऱ्याचा, तो मनोहर सिंग नावाचा कलावंत, तो आता जिवंत नाही, हे कोणीच त्यातलं जिवंत नाही. तर अशा तऱ्हेने ही कथा मी त्या अकोल्याच्या भाषणात सांगितली की हा जो माणूस तुम्ही निवडला आहे, हा माणूस काही आपला नेता नाही, हा उद्योजकांचा आहे, व्यापाऱ्यांचा नेता आहे, हा फक्त कळसूत्री बावल्यासारखं काम करणार आहे. आता हे मी केव्हा सांगितलं? 2014 मध्ये. हे का सांगू शकलो? कारण त्याच्या आधी ज्या घटना घडल्या होत्या राजकारणातल्या, त्याचा अनुभव मला होता आणि मी प्रत्यक्ष राजकारणात भाग घेतला होता, आणि त्यामुळे मला हे माहित होतं की हे कळसूत्री बावला आहे, याला नेतृत्वाचा काही अनुभव नाही, आणि हा काही फार प्रगल्भ नाही, शिक्षण तर घेतलाच नाही. तरी लोकांनी तेव्हा निवडून यासाठी दिलं होतं की त्या मनमोहन सिंगचा जो दुसरा टप्पा होता त्यांच्या राजवटीचा, तेव्हा ते फार निष्क्रिय झाले होते, आणि त्या निष्क्रियतेमुळे त्यांच्याबद्दल फारशी सहानुभूती लोकांना नव्हती. दुसरी गोष्ट, संजय गांधी नेतृत्व करतायत काँग्रेसचं, तर यांनी त्यांच्या विरोधात आघाडी उभारली होती. काँग्रेसच्या लोकांच्या विरोधात आघाडी उभारतात तेव्हा त्यांना अपयश येतं. इंदिरा गांधींना अपयश आलं त्याला कारण मोरारजी देसाई आणि काँग्रेसचे सगळे नेते त्या काळातले ते त्यांच्या विरोधात गेले होते. तोच प्रकार पुन्हा झाला. म्हणजे इतिहासाची पुनरावृत्ती होत असते, हिस्ट्री रिपीट अगेन, तसं ते झालं. आणि त्यामुळे मग मोठा टू स्पेक्ट्रम घोटाळा वगैरे 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 त्याची चर्चा झाली, अनेकांचे राजीनामे झाले, आणि विशेषतः कोर्टात केस गेली. कोर्टाचा निकाल उशिरा लागला. जेव्हा हे सत्तेवर आले तेव्हा भ्रष्टाचाराच्या कारणावरून सत्तेवर आले. तोच मोठा मुद्दा होता, आणि अनेकांना वाटलं की काँग्रेसने खूप भ्रष्टाचार केलाय इतक्या वर्षात, आणि त्यामुळे आपण यांना हटवलं पाहिजे. म्हणजे जनता ही जागरूक असते, हे 2014 मध्ये आपण पाहिलं. 2015 मध्ये जेव्हा निकाल लागला त्या केसचा, तेव्हा गुजरातची निवडणूक संपली होती, तिथेही भाजपाला यश आलं होतं. नंतर त्यांनी निकाल लावला. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल केव्हा लावावा हे सुद्धा आपले उद्योजक ठरवतात, हे देशांनी पहिल्यांदा पाहिलं. आणि हाच प्रकार इंदिरा गांधींनी त्यांच्या काळात केला होता, नाही असं नाही. म्हणजे आता इतिहासाची पुनरावृत्ती झाली होती. तो निकाल लागला तेव्हा कळलं की अशा प्रकारचा घोटाळा झालाच नाही, अशा प्रकारचा भ्रष्टाचार झालाच नाही. काँग्रेसच्या भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे, काँग्रेसवरच्या आरोपामुळे त्यांना हटवलं गेलं. सारखा नवीन चेहरा आणला गेला, जो चेहरा फार नवीन नव्हता, ज्यांनी गोध्रा कांडाचं निमित्त करून अनेक आदिवासीच्या मदतीने मुस्लिमांची कत्तल केली, हजारो मारले गेले, अनेक स्त्रियांवर अत्याचार झाले, बलात्कार झाले, हे सगळे प्रकार झाले असताना तेव्हा वाजपेयी प्रधानमंत्री होते, तेव्हा त्यांनी ठरवून टाकलं की आता यांना या मुख्यमंत्री पदावर ठेवायचं नाही. मग त्यांनी माफी मागितली, काय 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 घडलं, आणि पुढे अशा माणसाला, जो खुनी मानला गेला, ज्याच्यावर खटले होते, अमित शहा हा हद्दपार केला होता त्या केसमध्ये, त्याच माणसाला आता नेतृत्व दिलं गेलं. विशेषतः आपण ह्या 10-12 वर्षात एक 2-3 गोष्टी पाहिल्या. त्यात म्हणजे 5 वर्षानंतरच जनता ही त्रासली होती मोदींच्या एकंदरीला. पहिल्या वर्षातच त्यांची लोकप्रियता घसरली होती, पण नंतर पुलवामा कांड झालं, आणि पुलवामा कांडचा फायदा घेऊन देश सुरक्षित कुठे राहील तर मोदींच्या हातात, अशा तऱ्हेच्या घोषणा दिल्या गेल्या. पण पुलवामा केसला आता 6 वर्षाच्या वर काळ लोटलेला आहे, 6-7 वर्ष झाले. अजून ते तिथे जे बारूद आले, कोणी आणली, कशी आणली, एका कारमध्ये 700 किलो बारूद कशी काय राहू शकते, या आणि कोण आणू शकतं, आणि विशेषतः जे सैनिक
जात होते त्या विशिष्ट बसलाच उडवण्यात आलं, बाकी बसेसला उडवण्यात आलं नाही. सैनिकांना नष्ट करण्याकरता केलेला हा कट कोणी केला याचा शोध अजून लागलेला नाही. पेहलगाम खटल्यामध्ये, पेहलगामच्या केसमध्ये जे ज्यांनी मारलं असं म्हणतात ते अजूनही आपल्याला मारले गेले की नाही माहित नाही. अनेक घटना अशा घडल्या की सैन्याच्या या कारवाईचा फायदा घेऊन आपली लोकप्रियता वाढवण्याचं काम सातत्याने आपल्या मोदींनी केलं. तेव्हा दुसऱ्या टर्मच्या जेव्हा निवडणूक झाली आता अलीकडे, तेव्हा शरद पवारांनी म्हटलं होतं पुलवामा सारखा जर घटना एखादा खटला झाला आणि घटना घडली नाही तर हे सरकार पडणार आहे निश्चित. आणि खरंच हे सरकार बहुमतात आलं नाही. पुढे 240च्या पुढे ते जाऊ शकलं नाही. 400 पारची घोषणा केली आणि संविधान बदलवू अशा प्रकारच्या घोषणा आणि अशा वल्गना त्यांच्याच खासदारांनी केल्या. म्हणजे राहुल गांधींनी नंतर त्याचा फायदा घेतला हा भाग वेगळा, पण अशा तऱ्हेने हे आपण गेल्या 10-12 वर्षात पाहत होतो. एकीकडे मोदींच्या मंत्रिमंडळातल्या कोणत्याही मंत्र्याला सन्मान नव्हता, त्यांना स्वतंत्र अस्तित्व नव्हतं, सर्व काही मोदीच करतो अशा प्रकारच्या घोषणा त्यांनी दिल्या. हे करताना 2 नावं पुढे आली. सुरुवातीला अंबानी एक नाव होतं की याच उद्योजकांनी या माणसाला प्रोजेक्ट केलं, विशेषतः तो गुजराती आहे आणि गुजरातीच माणसाला केलं. आणि नंतर मग अदानी नाव आलं, ते वारंवार घेतलं गेलं. त्यातून एक गोष्ट स्पष्ट झाली की अदानी आणि अंबानी यांच्या व्यवसायासाठी राबणारा दिवाणजी अशा प्रकारची प्रतिमा मोदींची आहे. पण प्रसार माध्यम त्यांच्या ताब्यात असल्यामुळे वृत्तपत्र त्याला जाहिराती हव्या असतात आणि विशेषतः काही वृत्तपत्र त्यांच्या मालकीची आहेत, टीव्ही चॅनल त्यांच्या मालकीचे आहेत, तेव्हा ते त्यांचा चेहरा वारंवार दाखवायला लागले. अगदी सड्डासर सुद्धा त्यांचा चेहरा, कोरोनाच्या लसीवर त्यांचा चेहरा, सगळ्या ठिकाणी त्यांनी चेहरा दाखवणं सुरू केलं. रेल्वे स्टेशनवर त्यांचा चेहरा, खरं म्हटलं म्हणजे एकच चेहरा वारंवार दिसला तर लोकांना उभं घेतो, नकोसं होत जातं. तसे लोक आतून त्रासूनच गेले होते. ते नकोसं झालंच होतं त्यांना आणि ते वाट पाहत होते अशा एका संधीची. राजकीय पक्षामध्ये विश्वासार्हता राहिली नाही. काँग्रेसमध्ये आपसातच भांडणं सुरू आहे. काँग्रेसला हरवण्याकरता दुसऱ्या कोणत्या पक्षाची गरज नाही, तेच एकमेकाला हरवतात. आणि इतरही पक्षांची तशी स्थिती आहे. म्हणजे आपण पाहिलं की राष्ट्रीय जनता दल किंवा आणखी राष्ट्रीय लोकदल वगैरे काय काय पक्ष निघाले, किंवा समाजवादी पक्ष जो अखिलेश यादवांचा आहे, या सगळे पक्ष खिळखिळ केले. हा एक भाग झाला. दुसरं त्या पक्षाचे लोक खरेदी करणे हा एक प्रकार झाला. आपल्याला कडे बहुमुळे ईडीचा धाक दाखवून किंवा सीबीआयचा धाक दाखवून ह्या ज्या शासकीय यंत्रणा आहेत त्यांचा धाक दाखवून त्यांना फोडायचं आणि आपल्या पक्षात घ्यायचं किंवा स्वतंत्र ठेवून त्यांचा पाठिंबा मिळवायचा, हा जो गैरप्रकार झाला राजकारणातला सातत्याने होत असलेला, त्यांनी जनतेला उभं आलेला होता आणि लोकांना मार्गच नव्हता. यांना कसं वर्ष आपल्याला भोगावंच लागेल असं लोकांना वाटत होतं. 2च वर्ष झाली ह्या प्रकाराला लोक कंटाळले. दुसरा भाग या काळात झाला ह्या 2 वर्षात किंवा त्याच्या आधी, की नरेंद्र मोदी भारताचे प्रधानमंत्री असताना सतत प्रवास करत होते. मग भारत कोण चालवतं, हा देश चालवतो कोण, हा एक प्रश्न लोकांच्या पुढे होता. यंत्रणा चालवते की अमित शहा चालवतात, हा एक प्रश्न लोकांच्या पुढे होता. दुसऱ्या काही गोष्टी बाहेर आल्या की जेव्हा जेव्हा हे लहान लहान देशात जातात तेव्हा अदानीसाठीच करार करतात, अंबानीसाठीच करार करतात, 2च उद्योजकांसाठी ते करतात. मग तिथे आला प्रश्न प्रादेशिकतेचा. अदानी अंबानी गुजराती आणि मोदी आणि शाह गुजराती. गुजराती एका जमातीसाठी, आणि विशेषतः मोदींनी एक विधान केलं होतं की मी गुजराती आहे, मी बनिया आहे. बनिया हा सैनिकापेक्षाही जास्त मोठी रिस्क घेतो. म्हणजे सैनिकांना हिन लेखायचं, त्यांना गौण लेखायचं. हाच प्रकार मोहन भागवतांनी केला होता की आमचे जे RSSचे स्वयंसेवक आहे ते त्यापेक्षाही जास्त पुढे आहे, आम्ही जर फ्रंटवर गेलो तर आम्ही देशाचं रक्षण करू शकू. अशा तऱ्हेने सैनिकाला हिन लेखनाचे काम यांनी केलं. किंवा जो एक परिचारक नावाचा पंढरपूरचा आमदार होता भाजपचा, त्यांनी असं म्हटलं होतं, सैनिक जर सीमेवर राहतात त्यांना मुलं होतात कशी. म्हणजे त्यांच्या बायकांच्या चारित्र्यावरील शिंतोडे उडवण्याचं काम यांच्या आमदारांनी केलंय. हे सातत्याने होत होतं, हे नवीन नव्हतं. म्हणजे हे नवीन नव्हतं म्हणजे यांच्यासाठी नवीन नव्हतं, हे लोक करत राहिले. त्यांना सैनिकांना हिन लेखणं आणि विशेषतः उद्योजकांचं महत्व वाढवणं, व्यापाराचं महत्व वाढवणं, त्यांच्यासाठी राबवणं आणि परदेशातला कोणत्याही पाहणारा त्याला गुजरातला नेणं. गुजरात म्हणजे देश, अशा प्रकारचं एक समीकरण त्यांनी केलं. गेल्या वेळेस आपण पाहिलं, गेल्या 2 महिन्यापूर्वी बंगालच्या निवडणुकीच्या वेळेस 1.5 महिना प्रधानमंत्री बंगालमध्ये होते. मग ह्या 1.5 महिन्यात तो प्रधानमंत्री कार्यालय कसं चाललं
म्हणजे प्रधानमंत्र्याची गरज नाही आहे हे त्यांनी सिद्ध केलं. मग प्रधानमंत्र्याची गरज नाही त्याला हटवा. आता हटवेल कोण? ती जनता हटवेल ना. आणि ती निवडणुकीत हटवेल. ती निवडणुकाला आणखी 3 वर्ष बाकी आहे. यांना कोणी हटवू शकणार नाही. अशा प्रकारचं एक वातावरण तयार झालं. राजकीय पक्षामध्ये नैराश्य निर्माण झालं, जनतेमध्ये निर्माण झालं होतं. त्याची खतखत जी आहे त्या 1.25 महिन्यात व्यक्त झाली. सोनम वांगचुक हे पर्यावरणवादी आहे, पर्यावरण विशेषज्ञ आहे आणि त्यांनी भारतीय सैन्यासाठी विशिष्ट प्रकारच्या अशा प्रकारच्या झोपडीची निर्मिती केली ज्यात उष्णतामान जास्त असेल, म्हणजे कमी उष्णतामानात ते जगू शकतील, राहू शकतील. अनेक गोष्टी शिक्षण व्यवस्थेत त्यांनी काही केल्या आपल्या परीने. त्यांचं चारित्र्य नष्ट करण्याकरता, चरित्रहीन ठरवण्याकरता विशिष्ट प्रकारच्या वावड्या उठवण्यात आल्या. आणि विशेषतः हा जो आहे अभिजित दिपके याच्याबद्दलही या मधल्या काळात अतिशय बदनामीकारक अशा प्रकारच्या पोस्ट RSS वाल्यांनी केल्या. आणि मग हिंदुत्वाला धोका आहे म्हणून आम्ही यांना नष्ट करणार, 26 तारखेला त्यांना मारायला जाणार, फोडून काढणार, अशा प्रकारचाही आदेश, कशा प्रकारची घोषणा हिंदू सुरक्षा दल नावाने कोणीतरी केली. म्हणजे तुम्ही विद्यार्थ्यांचे जे प्रश्न आहे, नीटचा प्रश्न हा नीट पुरता सीमित नाही आहे. तर ह्या अनेक परीक्षांचे पेपर लीक झालेले आहेत वारंवार. आणि विशेषतः 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. 21 विद्यार्थी जेव्हा आत्महत्या करतात तेव्हा ही मोठी गंभीर बाब होते, लहानशी गोष्ट राहत नाही. आणि या लोकांनी असं गृहीत धरलं की आता यांना काही यश मिळणार नाही, कारण हा जो अभिजित दिपके हा काही भारतातला नाही, म्हणजे तो अमेरिकेहून आलेला. आणि त्यावर संशय व्यक्त करणारी विधानं सुद्धा काही लोकांनी केली. एका माजी न्यायाधीशांनी परवा म्हटलं की याला कोणतरी अमेरिकेने पाठवलाय. काही युट्यूबर लोकांनी म्हटलं की हे काय नवीन, म्हणजे त्यांनाही त्याचं भान नव्हतं आपण कशावर कॉमेंट करतो. खरं म्हटलं म्हणजे तामिळनाडूच्या निकालाच्या वेळेस लोकांना असं वाटलं होतं की जास्त विजय थलपती हा काही जास्त मतांनी पुढे येणार नाही, पण त्याची सत्ता झाली. विजय थलपती हा काही राजकारणी माणूस नव्हता, पण राजकारणी माणूस नसतानाही त्याला जी यश मिळालं, लोकांनी चेहरा पाहिजे असतो, कोरा चेहरा पाहिजे असतो, लोकप्रिय चेहरा पाहिजे असतो. राजकारणी लोकांवर आता लोकांचा विश्वास राहिलेला नाही. म्हणून नीट पेपर फुटीच्या प्रकरणात जेव्हा काँग्रेसने आंदोलनं केली, इतरही पक्षांनी केली आपापल्या परीने, त्यांना यश आलं नाही. आणि त्यांच्यावर विश्वास नव्हता. तो विश्वास त्यांनी केव्हाच गमावला होता. पण अभिजित दिपके नावच नवीन होतं. सोनम वांगचुकला काही कारण नसताना 3 महिने जेलमध्ये ठेवलं, देशद्रोही म्हणून ठरवलं, त्याच्यावर आरोप केले गेले. आणि जेव्हा त्यांनी 26 दिवस आंदोलन केलं, उपोषण केलं, तेव्हा सुद्धा RSS वाल्यांनी किंवा भाजपवाल्यांनी आक्षेप घेतले की हा चीनचा हस्तक आहे, चीनच्या पैशातून अशा तऱ्हेने यांनी हे आंदोलन उभं केलं. वास्तविक आंदोलन त्यांनी उभं केलंच नाही, अभिजित दिपकेने केलं. तेव्हा आक्षेप घेतला अलीकडे काल परवा की पाकिस्तानची मदत यांना आहे, परकीय मदत आहे, फॉरेन फंडिंग आहे. जेव्हा तिथल्या विद्यार्थ्यांना, जे आंदोलनकारी लोकांना अन्न मिळावं म्हणून देशभरातून लोकांनी जे झोमॅटो सारख्या कंपन्या आहे त्या कंपन्यांनी त्याद्वारे अन्न पुरवलं, तेव्हा हे अन्न कुठून येतं, पैसा कुठून येतो, अशा प्रकारच्या शंका घेतल्या गेल्या. आणि काल पोलिसांनी ते अन्न सुद्धा थांबवलं. पोलिसांनी लाठीकाठीने अनेकांना मारलं, स्त्रियांची पर्वा केली नाही. 12 वर्षाचा मुलगा असो की 16 वर्षाची मुलगी असो, त्यांच्या वयाचा विचार केला नाही. म्हणजे स्त्री स्वातंत्र्य, स्त्री सन्मान वगैरे वगैरे या गोष्टीचा विसर या देशाला पडला. कारण दिल्ली पोलीस जे आहे ते केंद्राच्या अखत्यारीत आहे, राज्याच्या अखत्यारीत नाही. आणि केंद्रात कोण आहे? गृहमंत्री अमित शहा आहे. याचा असा अर्थ होतो की अमित शहानी हा आदेश दिला आणि पोलिसांनी बेछूट गोळीबार केला. बॅलेट गन म्हणजे रबरी गोळ्या त्यांनी वापरल्या, त्यात अनेक लोक जखमी झाले, अनेकांना लाठीकाठीने मारले किंवा पाण्याचा फवारा मारला, त्यातही अनेकांना दुखापत झाली. त्याचीही पर्वा सरकारने केली नाही. वास्तविक ह्या 26 दिवसात सोनम वांगचुकच्या उपोषणाची दखल घेतली नाही. 1.25 महिन्यात अभिजित दिपके आणि त्यांच्या मित्रांनी केलेल्या आंदोलनाला त्यांनी प्रतिसाद दिला नाही, कोणी बोलायला तयार नाही. उलट राजनाथ सिंगचं एक वाक्य होतं की या सरकारमध्ये राजीनामा होत नाही. म्हणजे आम्ही 2014 पासून सत्तेवर आलो, यापूर्वीचं सरकार जे होतं काँग्रेसचं किंवा काँग्रेसच्या मित्रपक्षांचं, ते अशा तऱ्हेने भ्रष्टाचार कोणी केला, एखाद्या मंत्र्यावर काही आरोप झाला तर राजीनामा घेत होते. पण आमच्यात ती परंपरा नाहीये. ती परंपरा केव्हाच मोडीत निघाली. लालकृष्ण अडवाणी यांचं नाव जेव्हा हवाला केसमध्ये आलं तेव्हा त्यांनी राजीनामा देऊन टाकला होता, कारण त्या पिढीत ती नैतिकता होती भाजपच्या. आताच्या पिढीत नैतिकता हा शब्दच नाही. आणि विशेषतः सत्तेसाठी दुसऱ्याचे आमदार फोडणं, खासदार फोडणं, सत्ता उलथवून टाकणं, हे जे प्रकार सातत्याने केले, बेमुरवतखोरपणे केले, त्यामुळे लोकांना कळलं की आता हे सत्तेवर ठीक नाही. आणि मोदी 75 वर्षाचे झाले आहेत,
त्यांनी 75 वर्षांची झाल्यामुळे अडवाणींना बाद केलं, मुरली मनोहर जोशींना बाद केलं, अनेक लोकांना मार्गदर्शक मंडळात टाकून दिलं, म्हणजे निवृत्त केलं, पण स्वतः निवृत्त व्हायला तयार नाही. हा काय प्रकार आहे? म्हणजे तुम्हाला वयाच्या मर्यादा असतील आणि तुम्ही सतत देशाच्या बाहेर राहता, याचा अर्थ तुम्ही प्रधानमंत्री होण्याच्या लायकीचे नाही. हा देश चालवतो कोण, हा प्रश्न लोकांच्या मनात होता. या सगळ्यांची खदखद व्यक्त झाली. आपण आज पाहिलं की या अभिजित दिपके आणि त्यांच्या मित्राच्या आंदोलनाला यश आलं. हा जो विजय आहे, आता काही लोक विजय दिन साजरा करतील, काही लोक अभिनंदन साजरा करतील. राजकीय पक्ष आपापल्या परीने त्याचा फायदा घेणार आहे आणि स्वाभाविक आहे, कारण भाजपाने तोच प्रकार केला ना. त्यांनी अशा तऱ्हेने लोकांच्या खतखतीचा फायदा घेऊन सत्तेवर ते आले, अनैतिक पद्धतीने आले आणि बहुमत नसतानाही आज सत्तेवर ते आहे. ज्या चंद्रबाबू नायडूला त्यांनी जेलमध्ये टाकलं होतं, त्याच्या मदतीने ते सत्तेवर, नितीश कुमारला त्यांनी राजकारणातून बाजूला केलं, राज्यसभेचा खासदार केलं आणि त्याच्याही मदतीने सत्तेवर आहेत. आता हे दोघंही समजा उलटले यदा कदाचित, ती शक्यता कमी आहे, कारण दोघांवर ईडी बिडी त्यांनी आधीच लावलेली आहे आणि त्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणं त्यांनी बाहेर आणलेलेच आहेत. तेव्हा अशा अनेकांना त्यांनी जसं एखादा डाकू असतो किंवा चोर असतो किंवा बदमाश असतो, तो बंदुकाची गोळीचा धाक दाखवून तुमचे पैसे लुटतो, तुम्हाला लुटतो, तो प्रकार या सरकारने केला. हे डाकू दरोडेखोराचं सरकार आहे. हे जनतेने पाहिलेलं आहे. जनतेचा जो उद्रेक आपल्याला आज पाहायला मिळतो, गेल्या 1.25 महिन्यात आपण पाहिला, त्याच्या आधी लोकांच्या मला संताप होता, पण राजकीय पक्षांच्या आंदोलनाला प्रतिसाद यासाठी त्यांनी दिला नाही की ते सुद्धा विश्वासार्ह राहिले नाही. आता एक होऊ शकतं की राजकीय पक्षाला धरून काही यातले कार्यकर्ते जाऊ शकतात किंवा यांच्यातलंच नेतृत्व पुढे येऊन राजकीय पक्षाच्या मदतीने देशाचं नेतृत्व करू शकतं, ही शक्यता आहे. आजचा दिवस तो आषाढी एकादशीचा दिवस, जो पांडुरंग सगळ्यांकडे पाहत राहतो, विठू माझा लेकुरवाळा, संगे लेकुरांचा मेळा वगैरे वगैरे, हा सगळ्यांना घेऊन चालणारा, म्हणजे अशा तऱ्हेने या पांडुरंगाच्या एकादशीच्या दिवशी हे यश मिळणं हे सुद्धा प्रतिकात्मक आहे असं मला वाटतं. भक्ती संप्रदायाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपला अजूनही सकारात्मक झाला नाही. भक्ती संप्रदाय फक्त रामनाम जपना, पुढचं वाक्य तुम्हाला माहित आहे, पराय माल अपना. म्हणजे हे आंदोलन सुरू असतानाच राम मंदिर, अयोध्येच्या राम मंदिराच्या लुटीच्या गोष्टी बाहेर आल्या, लाखो करोडो रुपयाची लूट झाली, लोकांच्या श्रद्धेचा बाजार मांडला गेला, त्याच्या वर्षात 30 वर्ष राजकारण खेळलं गेलं आणि त्याच्याच मंदिरातला पैसा लुटला गेला. पैसा लुटणारे सत्ताधारी पक्षाचेच लोक होते, हे काही परके लोक नव्हते. तेव्हा हे सुद्धा जनतेने पाहिलं. म्हणजे सतत जनता पाहत राहते, ती बोलत नाही. मतदानाच्या माध्यमातून ती बोलते, पण मतदान करताना काहीच बोलत नाही, हे आपण अनुभवलं. आणि हा निर्णय घेण्याचा अधिकार आपल्याला भारतीय संविधानाने दिलाय, म्हणून आजचा विजय हा संविधानाचा विजय आहे असं मला वाटतं. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या दृष्टीने लोकशाहीची प्रतिष्ठापना केली, त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचाही विजय आहे. कारण या सगळ्या आंदोलनामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो झळकले, जय भीम हे घोषणा झळकली आणि संविधानाची प्रत लोकांपुढे आली. म्हणजे आपण लोकशाहीकडे वाटचाल करतो आहे. हुकुमशाही या देशाच्या प्रकृतीला मानवणारी नाही आहे, हे वारंवार सिद्ध झालेलं आहे. म्हणून आता येणारी कोणतीही व्यक्ती असेल जी सत्तेवर येईल, तिला हे भान ठेवावं लागेल की बाबासाहेब आंबेडकरांचा, संविधानाचा आणि लोकशाहीचा अपमान होणं या देशातल्या जनतेला मान्य नाही. आणि जरी वयस्कर व्यक्ती या आंदोलनात फारशा येऊ शकल्या नाही काही कारणाने, तरी 60, 65, 70, 75, 80 वर्षापर्यंतच्या वयाच्या व्यक्तींनी यात सहभाग घेतला. काही कलावंतांनी भाग घेतला, काही साहित्यिकांनी घेतला. सर्व प्रकारचे लोक या ठिकाणी आले, सामाजिक क्षेत्रातले कार्यकर्ते आले. या गोष्टीतून एक गोष्ट सूचित झाली आहे की लोक आता जागृत झाले आहेत. सुरेश भटांची एक ओळ आहे, ती मला पुन्हा या ठिकाणी सांगावीशी वाटते. लोक रस्त्यावरी यावया लागले, लोक रस्त्यावरी यावया लागले, दूर नाही आता फैसला यारो. आता हा निर्णय जो आहे जनतेचा, तो काही फार दूर नाही. मधल्या काळात मी एक कविता केली होती, नंतरही काल मला काही ओळी सुचल्या, त्या ओळीतून हा संताप मी व्यक्त केलाय. तो त्या ओळी आता माझ्या समोर नाही, केव्हा तरी त्या तुम्हाला दाखवू. तर अशा तऱ्हेने हे सगळं जे विवेचन आहे, मी आतापर्यंतच्या माझ्या अनुभवातून, माझ्या अभ्यासातून आणि एकंदरच आपण जे निरीक्षण करतो राजकारणात, प्रत्यक्ष जरी सभा घेत नसलो तरी आपण राजकारणी असतो हे आपण विसरता कामा नये. प्रत्येक माणूसच राजकारणी असतो. धार्मिक माणूस सुद्धा राजकारणी असतो, सामाजिक माणूस सुद्धा राजकारणी असतो. राजकारण वगळून जगणं हे
एकतर मूर्खपणाचं आहे, तसं शक्य नाही. पण कुणीही तसं जगू शकत नाही. कुठे ना कुठे आपला राजकारणाचा संबंध असतो. म्हणून आपण सक्रिय राजकारणात आलं तर फारच चांगलं, नाही आलं तर अशा लोकांना मदत केली पाहिजे. आणि आजचा जो विजय आहे त्याचं अभिनंदन करून आपण पुढे गेलं पाहिजे. पुढे गेलं म्हणजे हे आंदोलन न संपता पुढे आणखी अनेक आंदोलनं होतील किंवा अनेक प्रकारच्या चळवळी होतील आणि त्या चळवळीने देश बदलल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास मला आहे. जय हिंद, जय भारत, जय संविधान.